संदर्भातलं महाराष्ट्र महापालिका अधिनियम 1949 चे कलम 451 प्रमाणे मेहरबान उच्च न्यायालयाने विभागीय आयुक्त आणि प्रधान सचिवांच्याकडे मला जे अधिकार दिलेले आहेत ते अधिकार अबाधित या ठिकाणी ठेवलेले आहेत। परंतु टेंडर नोटीसमध्ये या ठिकाणी आयुक्तांना टेंडर मंजूर करणे नामंजूर करणे आणि काम चांगलं असेल तर 1 वर्षाची मुदतवाढ देण्याची जी अट होती ती न्यायालयाने या ठिकाणी खारिज करून माननीय स्टँडिंग समितीला सगळे अधिकार दिलेले आहेत। एकंदरीत आर्थिक अधिकार निविदा मंजुरीचे अधिकार हे आम्ही पूर्वीपासूनच सांगत होतो, हे स्थायी समितीला आहेत, ते स्टँडिंगलाच या ठिकाणी प्रदान झालेले आहेत हायकोर्टाच्या या निर्णयामुळे। आणि सभा कायदेशीर काय बेकायदेशीर आणि ठराव क्रमांक 172 हा बेकायदेशीर काय याचा निर्णय विभागीय आयुक्तांच्याकडे या ठिकाणी 451 प्रमाणे चालेल। मला एक सांगायचं आहे की इचलकरंजी शहरामध्ये जर टेंडर एखादं बिलो आलो 0.10 पैसे 20 पैसे 25 पैसे तर डायरेक्ट आयुक्तांच्या अधिकारात ते या ठिकाणी वर्क ऑर्डर देत होते। उदाहरणार्थ 3,81,00,000 रुपये तशी वर्क ऑर्डर या ठिकाणी त्यांनी दिलेली आहे। ह्या संदर्भात पण जर समजा हे बिलो आलं असतं तर त्यांनी त्यांच्या अधिकारात या ठिकाणी दिलं असतं, त्यांनी समोर आणलंच नसतं। उलट शिवशाहू विकास आघाडीच्या या सतर्कतेमुळे न्यायालयीन लढाईमुळे स्टँडिंग समितीला गेलेले अधिकार या ठिकाणी मिळाले। महापौर स्थायी समितीचे अधिकार या ठिकाणी वापरू शकत नाहीत। आयुक्त मॅडम या ठिकाणी स्थायी समितीच्या कोणत्याही निर्णयावर बंधन आणू शकत नाहीत। स्थायी समितीला सगळे अधिकार मेहरबान कोर्टाने दिले आणि ठराव कायदेशीर काय बेकायदेशीर 451 प्रमाणे विभागीय आयुक्त मेरिटवर या ठिकाणी ठरवतील। म्हणजे सत्ताधारी पक्षाचे नेते आयुक्तांना सांगतील आणि आयुक्त महापौरांना सांगतील आणि हा जो एक गोंधळ किंवा एक प्रकार या इचलकरंजी शहरामध्ये सुरू होता वेगवेगळ्या निविदेच्या माध्यमातून वेगवेगळ्या कामाच्या माध्यमातून याला कुठंतरी या हायकोर्टानं या ठिकाणी स्थगिती दिलेली आहे, याला कुठंतरी चपराक बसलेले असं म्हणावं लागेल। आणि मला सगळ्यात शेवटचं सांगायचं आहे की हळवंकर साहेबांच्या स्टँडिंगच्या सदस्यानं की हे अंदाजपत्रक चुकीचं आहे, हे अंदाजपत्रक फुगवलेलं आहे, या अंदाजपत्रकामध्ये प्रचंड भ्रष्टाचार आहे, हे अंदाजपत्रक वेगवेगळं करावं आणि याचं वेगवेगळे झेडवर वेगवेगळ्या हिशोबाने हे टेंडर या ठिकाणी शहरामध्ये काढावं प्रसिद्ध करावं अशी त्यांची पूर्व मागणी होती। त्यांनी स्थायी समितीला ते नामंजूर केलं, विशेष सभा महापौरांनी काढली, त्याच्यावर त्या ठिकाणी बहिष्कार घातला। माझं आजही म्हणणं ठाम आहे की हळवंकर साहेबांच्या या सगळ्या स्टँडिंग सदस्यांनी त्यांनी पूर्वी घेतलेल्या भूमिकेवर ठाम राहावं आणि इचलकरंजीच्या जनतेचा जो पैसा भ्रष्टाचाराच्या रूपानं यातून जाणार होता त्याला लगाम लावण्याचं काम आज मेहरबान कोर्टानं हळवंकर साहेबांच्या गटाला या ठिकाणी अधिकार दिलेले आहेत। त्यामुळे पूर्वीच्या निर्णयावर त्यांनी ठाम राहावं असं आमचं या ठिकाणी तुमच्या माध्यमातून या ठिकाणी त्यांना विनंती आहे, आव्हान आहे।